अनेक भागात 2 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसाचा फटका अनेक तालुक्यापासून शहरी भागापर्यंत पडलेला आहे। आपण हे बघू शकतो, हे मार्ग आहे आणि जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत मार्गावर पाणी दिसते। शहर पूर्ण जलमय झालेलं आहे आणि या बाजूला दृश्यामध्ये बघू शकतो की कशा प्रकारे गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागातील घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि हे जे पाणी आहे ते जवळपास 2 फूटपर्यंत पाणी घरांमध्ये शिरलेलं आहे आणि गडचिरोली जिल्ह्यातील या भागात नेहमीच पावसाळ्यात गंभीर परिस्थिती निर्माण होते। या भागाच्या दुसऱ्या बाजूलाच महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचे घर आहे आणि नगर परिषदेच्या जे नाली साफसफाई काम आहे ते बरोबर न झाल्यामुळे सध्या गडचिरोली जिल्ह्यात ही परिस्थिती निर्माण झाली आणि आपण दृश्यामध्ये बघू शकतो की किती लांबपर्यंत हे पाणी जे आहे ते पाणी वाहत आहे आणि पाणी पूर्ण मार्गावर आहे आणि या दृश्यामध्ये बघू शकतो की तिन्ही बाजूनी जी रस्ते आहेत ते रस्ते जलमय झालेले आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, यांना जाणून घेऊ की ही समस्या केव्हापासून उद्भवते आणि कशी सध्या परिस्थिती आहे। सर, काय म्हणाल? रस्त्यावर पाणी आहे, घरांमध्ये पाणी शिरला, काय म्हणाल? ॲक्च्युली नगर प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षिततेमुळे हा प्रसंग इथे उद्भवलेला आहे। ही परिस्थिती आज नाही आहे, ही दरवर्षीच असते। ॲक्च्युली या सगळ्या प्रकाराला इथली नगर प्रशासन आणि इथलं पॉलिटिकल जे नेते आहेत ते पण तितके जबाबदार आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण यांनी पाणी डायव्हर्शनसाठी किंवा ह्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी कुठल्याही उपाययोजना आजपर्यंत झालेल्या नाही आहेत। आपल्या डावीकडच्या साईडनी आपल्या विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं निवासस्थान आहे। उजवीकडच्या साईडला आता नवनिर्वाचित खासदार किरसान साहेब निवडून आले, तर लोकांच्या अपेक्षा आहेत की या लोकांनी किमान आपल्या शहराच्या विकासासाठी किंवा या परिस्थितीला दुरुस्त करण्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करण्याची खरंच गरज आहे। जिल्हा प्रशासनाचं प्रत्येक वेळी दुर्लक्ष होते, फक्त पाऊस आला, पूर आला की तरच लोकांचं थोडंसं लक्ष इथे दिसतो, अदरवाईज या परिसराकडे कोणाचंच लक्ष नसतं। आपण बघू शकतो की दृश्यामध्ये शहर जे आहे ते जलमय आहे आणि अनेक भागात पाणी शिरलेलं आहे। सध्याही रिमझिम पाऊस सुरू आहे आणि या पावसाच्या फटक्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी असो, आरमोरी असो, देसाईगंज किंवा भामरागड अनेक भागांना मोठा फटका बसलेला आहे। नागरिकांचे जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेले आहे। आपल्यासोबत काही स्थानिक आहेत, त्यांना विचारूया की बोलता का? तर गंभीर समस्या इथे निर्माण झालेली आहे। ग्राउंड झिरोहून कॅमेरामॅन जीवन कुमार सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।